आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा फेमस आणि पारंपरिक पदार्थ शेंगोळे. शेंगोळे म्हटलं की लहानपण आठवतं. आजीच्या हातचे गरमागरम शेंगोळे खूपच छान चविष्ट लागायचे. सर्वात अगोदर आपण मिरचीची पेस्ट काढून घेऊ. त्यासाठी जिरे, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट तयार आहे. आता कणिक मळवण्यासाठी 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी चणा डाळचं पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, ओवा हातावर चोळून घालायचा, हिरवी मिरचीची पेस्ट मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक मळून झाली आहे. थोडंसं तेल घालून 5 मिनिट साईडला ठेवून द्यायचे आहे. गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये तेल घालायचं, मोहरी, जिरं. मोहरी फुटली की त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे घालू शकता. काश्मीरी मिरची पावडर आणि हळदी घालून मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालायचं. पाणी भरपूर घालायचं आहे. चवीपुरतं मीठ. चला तर आता शेंगोळे बनवून घेऊया. शेंगोळे बनवण्यासाठी थोडंसं कणिक घ्यायचे. हातावर कणिक चोळून घ्यायचे आहे आणि लांब आकारामध्ये वळवून घ्यायचे आहेत शेंगोळ्याचा शेप देण्यासाठी. मीडियम आकारामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. खूप जाड ठेवायचं नाही. खूप जाड ठेवल्यानंतर मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. लांब याच्यामध्ये ओळून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा आवडीनुसार शेप देऊन घ्या. अशा प्रकारे सर्व शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व शेंगोळे बनवून झालेले आहेत. फोडणी दिलेल्या पाण्याला उकळा आला की शेंगोळे घालून घ्यायचे आहेत. शेंगोळ्याची कणिक थोडीशी साईडला काढून ठेवायची आणि थोडं पाणी घेऊन वाटीमध्ये त्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव झालं आहे. आता फोडणीच्या पाण्यामध्ये घालायचं. फोडणीच्या पाण्यामध्ये थोडीशी कणकेचं पाणी घातल्यामुळे घट्टसरपणा येतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतात. फोडणीच्या पाण्याला छान उकळा आला आहे. आता आपण एक एक करून शेंगोळे घालूया. अशा प्रकारे सर्व शेंगोळे घालून झाले आहेत. आता शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. कढईच्या तळाला चिटकू नये म्हणून मध्ये मध्ये आपण हलवून घ्यायचे आहेत शेंगोळे. 10 ते 12 मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. मस्त असे झणझणीत शेंगोळे तयार आहेत. कोथिंबीरीने गार्निश करूया आणि सर्व करूया. थंडीच्या दिवसात शेंगोळे खाण्याची मजा काही वेगळीच असते. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.